नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अनेक चळवळीमध्ये लोकनेते विजय वाकोडे यांचे योगदान. मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी घेतली वाकोडे परिवाराची भेट. परभणीत घडलेल्या संविधान शिल्प विटंबना व त्यानंतर झालेल्या आंदोलनात पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या सोमनाथ सुर्वेंस यांचा मृत्यू आंदोलनाचे नेतृत्व करणारे आंबेडकरी चळवळीचे नेते लोकनेते विजय वाकोडे यांच्या हृदयविकार कार्यालय झालेला मृत्यू या घटनेच्या पार्श्वभूमीवर 23 डिसेंबर रोजी सायंकाळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर या सोमनाथ सुर्वेंशी व आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या परिवाराचे सांत्वन भेट घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की एक चांगला नेता आपण गमावला आहे. अनेक चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय योगदान होतं. अनेक गोष्टींना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटत होते. ही पोकळी आपल्या जिल्ह्यातली कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या परिवाराला सांत्वन भेट देण्यासाठी मी आली आहे. जी घटना शहरामध्ये घडली तशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येकाने एकत्र आलं पाहिजे. ही घटना जाणीवपूर्वक घडून आणली का हे तपासणे गरजेचे आहे. याची सखोल तपासणी झाल्यावरच सत्य समोर येईल. त्यानंतर त्यांनी वाकोडे परिवाराशी विचारपूस केली. झालेल्या घटनेबाबत जाणून घेतले. यावेळी त्यांनी वाकोडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वाकोडे परिवारातील सदस्य आशिष वाकोडे, अलकाताई वाकोडे, प्रियंका वाकोडे, सिद्धांत वाकोडे, विशाखा ढाले यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तर त्याच्यावरही जनता खूप नाराज आहे. तर म्हणजे ते काय झालं ना की सगळ्यांचंच ऐकून, दोन्ही बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर जर बोलले असते तर म्हणजे हा समाज आपला कधीच एवढा असा झालेला नाही ना. याच्यात काहीतरी असं आहे की त्याचा तपास झाला पाहिजे. हा, दोन्ही बाजूने झाला पाहिजे.